बदलापुरात अल्पवयीन विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आता राजकारण हे तापलंय। बदलापूरच्या आक्रोशानंतर राजकीय नेते आमने सामने आलेत। बघूया। बदलापूरवरून पेटलं राजकारण। कोणताही कार्यकर्ता असला, अगदी भारतीय जनता पक्षाचा असला तरी विनाविलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांचाही राजीनामा घेतला पाहिजे। राजकीय पोळी भाजू नका, फडणवीसांचा पलटवार। यांना केवळ राजकारण करायचं आहे, त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाहीये। बदलापुरात अल्पवयीन विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आता राजकारण सुरू झालंय। संतप्त बदलापूरकरांच्या उद्रेकानंतर राजकीय वातावरण तापलंय। जनतेचा जनक्षोभ का उसळला? पीडित मुलींचे पालक 12 तास वणवण का फिरत होते? एकाही पोलीस ठाण्यात त्यांची तक्रार का घेतली नाही? असे सवाल करत सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं, पण या राज्याचे गृहमंत्री आहेत कुठे? मग हे गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे, किंवा मग महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांचाही राजीनामा घेतला पाहिजे। नुसता अधिकाऱ्यांच्या बदल्या करून हा प्रश्न सुटणार नाहीये। द बक स्टॉप्स ॲट मंत्रालय। मंत्री महोदय काय करतायत? माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर हल्लाबोल केलाय। दोषी कोणत्याही पक्षाचा असो त्याला कठोर शिक्षा सुनावली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। तर उद्धव ठाकरेंनी एवढ्या खालच्या दर्जाचं राजकारण करणं त्यांना शोभत नाही असा पलटवार फडणवीसांनी केलाय। असं कळलं की ती शाळा सुद्धा भाजपच्या लोकांशी संबंधित होती। मी याच्यात राजकारण नाही आणत, पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण करू नये। याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला, अगदी भारतीय जनता पक्षाचा असला तरी विनाविलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। उद्धव ठाकरे हे खरं म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत। त्यांच्यासारख्या व्यक्तींनी इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं हे त्यांना शोभत नाही। किमान अशा प्रकारच्या संवेदनशील घटना घडतात त्यावेळी जे मोठे नेते असतात त्यांनी राजकीय न वागता स्टेट्समनसारखं वागलं पाहिजे। त्यांनी राजकीय न वागता त्या ठिकाणी जनतेला काय दिलासा देता येईल आणि आपल्याला अशा प्रकरणात न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारचं वागायचं असतं, तशा सूचना करायच्या असतात। पण जसं मी सांगितलं, सुप्रियाताई असो किंवा उद्धवजी असो, यांना केवळ राजकारण करायचं आहे, त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही आहे। दरम्यान बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय। आरोपीला कडक सजा झाली पाहिजे, कठोर सजा झाली पाहिजे। अशा प्रकारचं कृत्य पुन्हा करण्याचं धाडस कोणी करू नये अशा प्रकारच्या सर्व सूचना आम्ही दिल्यात। त्याचबरोबर संस्था चालकांनी देखील अशा प्रकारचे कर्मचारी ठेवताना जे मुलींना हँडल करतात त्यांची पार्श्वभूमी, त्यांचं पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड तपासून त्यांना कामावर ठेवलं पाहिजे। यासाठी संस्था चालकांची देखील चौकशी करावी, त्यांच्यावर देखील कडक कारवाई करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री संबंधित शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांना देखील सूचना दिलेल्या आहेत। त्यांनीही मला सांगितलं की त्यांची टीम जी आहे इतर शाळांमध्ये जे काही नियम नॉर्म्स आहेत ते पाळले नसतील तर त्यांच्यावर देखील कारवाई इन्स्पेक्शन करून CCTV कुठे आहेत नाहीत या सर्व बाबींची चौकशी केली जाईल। बदलापूरच्या घटनेचे पडसाद राजधानी दिल्लीतही उमटलेत। राष्ट्रीय बाल हक्क आयोगानंही या घटनेची दखल घेतली आहे। बाल हक्क आयोगाचं एक तपास पथकही बदलापुरात येणार आहे। एवढी मोठी घटना घडल्यानं त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होणारच। मात्र या राजकीय गदारोळात अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई होईल याची ही खबरदारी राजकीय नेत्यांनी घेण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।